जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, फॅनमुळे आपल्याला वारा मिळतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण वाऱ्यामुळे फॅन दिशा बदलतो हे आज आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. ही अजब फॅन मोमेंट आपल्याला दाखवणार आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, अंजळगावचा जाळंधूर हेमंत पाटील. चला चला, आपल्याच लाफ्टरनी का होईना सुरुवात तर झाली. चेअर 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 चेअर. ए मैं भाऊ भाई, इस बात पे एक एक बेग और होना चाहिए. अरे एक काय तुला पाहिजे तेवढे घे ना. अरे एवढ्या दिवसातून तू मुंबईहून मला भेटायला माझ्या जळगावला आला यार. शाळेपासून भेटेल होते आपण. आज जरा बरं वाटतंय. तू एक नाही, तू 4 पॅक घे. चारच का? अरे तुला माहिती नाही का मधली इन्फॉर्मेशन? अरे आता ते सोनी मराठीवरचा जे हास्य जत्रा प्रोग्राम आहे का नाही, तो आठवड्याला 4 दिवस येणार आहे. बोल. भाई माहिती आहे आपल्याला 20 सप्टेंबर पासून ना. माहिती आहे आपल्याला. तू काय मला परत सांगतो? अरे तसं नाही, ते कालदी त्यांना प्रोमो शूट करी घेतला, मला काही भलावलं नाही. मग कसं आहे म्हटलं यार कसं करवा आता. मग मी राही गेला. मग मी काय केलं, दिसली जागा स्वतःचा प्रोमो करून घे. प्रोमोचं दुःख काय असतं ते तू मला विचार. खूप कठीण. हो ना. खूप झालं प्रोमोचं. परवा मलाही नव्हतं बोलवलं प्रोमोला. हे घ्या आणि विषयावर या. भर भर तू भर बोलून गेलाय तो तू भर आता. हा आणि एकदम बम मार भाऊ, तुला लागीन तो. अरे नको घाबरूस दादा, कोण नाही, दोघं बसलेत, बाकी बार रिकामा. खाइये. हे नको यार, आपली एक प्रतिमा असते रे. समीर चौगुले निर्व्यसनी म्हणून प्रतिमा आहे माझी रे. हे असं तुला वाटतं? सगळ्यांना माहिती आहे. हा, असं तुला वाटतंय. उठा. ये कोण नाही, ते दोघं बसलेत. नाही, राहू दे राहू दे राहू दे राहू दे. काय ओळखलं ना तर प्रॉब्लेम होईल परत. राहू दे, कोण गुंडाळले. राहू, तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बांधलेस, ह्याचं काय करशील? ये काय नाही, ये बस इकडे. बस रे दादा, आपण कोण आहोत? लय कमवायचं का? बच्चन आहोत आपण. काढू काढू. काढ रे, कोण ओळखत नाही. ओ हॅलो, कोणी आहे का? ओय वेटर, एक MHJ क्वार्टर. वेटर एक MHJ क्वार्टर सॉलिड आहे. कोण तू ऑपरेशन मी वापरू माझ्या स्किट. नको ना ते. अरे ते इव्हेंट करून आलोय मस्त. आता हो, yes, श्रम yes. परिहार, पुन्हा ते स्किटच घेऊन पण बसायचं. पशा काय इव्हेंट केलाय आपण. अरे म्हणजे आपलं स्किट काय वाजलंय पशा यार. एक नंबर यार. कायचा काय रे. पण मला काय वाटतं माहितीये हा, दादा, हा. ठीक आहे आता स्किट बीट काय आयुष्यभर करायचं, 5वीला पुजलंय ते. हो, आता ते काय. आहे. पण आपण ना आता दोघांनी मिळून काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणजे हो. आपण दोघांनी मिळून वेब सिरीज, फिल्म्स असं काय काय केलं पाहिजे. म्हणजे बघ ना, लक्षा मामा, अशोक मामा, हा, किंवा कादर खान आणि गोविंदा. हा तसं मला वाटतंय. समीर प्रसाद, हाऊसफुल. माय गॉड, इन अँड ॲज समीर प्रसाद. अरे करेंगे रे, उसमें क्या है. दोघा कर कर. समीर बोलताना तुला कळलं पाहिजे ना. मोठ्याने बोलू नको. मला माहिती नाही. आपलं ठरलंय ना. प्रसाद रवांडेकर. हा ठीक आहे, पण ते प्रसाद रवांडेकर नाही, प्रसाद खांडेकर आहे. रिक्षा फिरणार आता. ऐका ना सर, ते तुमचं
म्हणजे नावातच टॅलेंट आहे ना, आडनाव काही महत्वाचं नाही आहे. आता तुम्ही खांडेकर आहे ना, हा असे होऊन गेले 20 खांडेकर. काय बोलता? तोंड सांभाळून बोला. ते 20 खांडेकर होते. विष्णू सखाराम खांडेकर खूप मोठे लेखक होते ते, कळलं का? 20 खांडेकर काय? हा हा त्यांना लय मानतो मी नाही, आणि तेवढंच तुम्हाला मानतो. हा ठीक आहे, थँक्यू. पण तुम्ही जळगाव मध्ये आले, बाप. अरे वा. नशीबच फळफळलं आमचं. अरे समीर चौगुले, अरे तुम्ही तर टीव्हीत असता ना, तुम्ही तर कुठे? हे जस्ट हे दादा. हे करायला आलोय, म्हणजे जेवायला आलोय. जेवायला आलोय आम्ही. जेवायला. मी रोज नाही घेत, म्हणजे 7-8 महिन्यांनी घेतो मी कधीतरीच. म्हणजे आई शपथ सांगतो मी, आई रक्ताची शपथ. ओय बाबा आहेत, मग कशाला घाबरतोय? एक्सप्लेन कशाला करतोय? अरे तसं नाही, मग हे पसरतं तिथून मोबाईल बिबाईल नाही रे, असं पसरतं नंतर. पिक्चर लाईन चालल्या बाई. एक सेल्फी मिळेल काय? हा ठीक आहे, काढूया. तुमच्याबरोबर नाही, सरांबरोबर हवाय. सर दादा हे इथेच संपवायचं. अरे नाही. हा विषय इथेच संपवायचा. अरे 4 स्किट मध्ये आणशील ना तर. अरे सर एक फोटो. हो. सर हात ठेवू काय? हा ठेवा. हा. काय मी प्रेयसी आहे तुमची? हात काढा. इथं नका. इथे ठेवू? हा इथं जर घट्ट नका. सर जरा लांब राहा ना, पिऊ तर दे, नंतर मग चढेल ना मला. धबकार आला हो एकदम. हा, तिथे बघा. सर चांगला आलाय सर, हे बघा. आता सही करू त्याच्यावर. सर अरे नाही. अरे नाही पाय. चला या भेट तुमच्या याच्यावर या. आता कोणाची रिक्षा फिरेल लक्षात ठेवा फक्त. अरे बघ तू माझी नको फिरव, मी तुझी नाही फिरणार. लक्षात आलं तुझ्या? आता आम्हाला बी सेल्फी भेटीन का भाऊ? हा या काहीच प्रॉब्लेम नाही. तो या बारबार ने बे, यांच्या बारबार. दादा ठीक आहे, होत कशा आहे? प्लीज हा, दे. या इकडे. तुम्हाला सेल्फी पाहिजे ना, तुम्ही या इकडं. सॉरी इकडूनच काढतो, जाऊ द्या. या न तुम्ही, या थोडेसे असे. काढा. हे बा, माझं नाव आहे ना हेमंत पाटील आहे, केळीचा बागायतदार आहे मी. काय संबंध आहे केळीच्या बागात आणि सेल्फीचा? कशाला बोलता उगाच? नाही कसं आहे, म्हणजे मी साखर कारखान्याचा संचालक बी आहे ना. आम्ही मोठे इव्हेंट करता, हिरो हिरोईनला बोलवतो ना आम्ही. ते कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा. आताचं स्किट मी बंपर वाजवलं, सॉलिड वाजवतो. मी पण होतो ऍक्च्युली. मी पण छान करतो. हा तर ते बघा. ठीक आहे, आम्ही दोघं येऊ. अरे त्याच्यासाठीच तर सेल्फी काढलाय सर तुमचा. अरे सर फॅन आहे आम्ही तुमचे. मजाक ना. अरे बाप, यांचं जेवढी स्किट लागतं ना घरामध्ये, चला मी बायको ना, मी हाशी पलंगावरून बुदुक्कन खाली पडत जातात. अरे त्या काहीतरी, अरे माणूस ना काहीतरी अल्लगच करतो भाऊ. तुला सांगतो मी, हे बाय तो काय करतो माहिती का? माय हे कुठलं कॅरेक्टर करतोस तू? याच्या बापाने केलं असेल. असं कुठलं केलं? अरे स्लो मॅन, स्लो. हो तुटेल ते, राहू दे. स्लो मॅन असा करतोस तू? लय भारी करता तुम्ही. मध्येच आवाज वाढतो जरा. अरे जबरदस्त ऍक्टर आहे यारा, मला जाम आवडतो म्हणून. फ्रँकली मी सांगू काय तुला? सांग. मला नाही आवडत तो. हास्य जत्रेत एकच माणूस आहे, समीर चौगुले. अरे इज युनिव्हर्सिटी ऑफ रिॲक्शन. एप्टिमोम ऑफ हे ऍक्शन अँड रिॲक्शन आहे सगळं. अरे हास्य जत्रेचा एका हाती ते खांद्यावर अख्खा भार त्यांनी फेरलेला आहे. त्यांच्या खांद्यावर की हास्य जत्रा आहे आता, मला दिसते आहे ती. बचपन आहे रे तो, बचपन आहे ते. अरे असा कुचुक असं करिसन कुठे ऍक्टिव्ह. आणि मुख्य म्हणजे तुला आवडतो म्हणून मला आवडायलाच पाहिजे का? अरे मला हा ढिल्ला आवडतो.
ए हिला कोणाला बोलला अरे दादा अरे स्लो मॅन आहेस ना म्हणून तो ढिल्ला म्हणाला. अरे बस ना यार, रिलॅक्स आता यार. सुपर मी येणार नाही तर दाखवलं असतं अरे तुला. रिलॅक्स रिलॅक्स. सर अरे हा यार तू लांबून बोल यार. हा ठीक आहे. सर तुम्ही ना टक्कर आहे पण हास्य जत्रेत म्हणजे याच्यापेक्षा तर वरचढच आहे तुम्ही खरं सांगायचं. काय? मला नाही वाटत. अरे हा याचा वरचढ काय आहे. मग? अरे भाई समीर चौगुले आमचे ते नंबर 1 आहेत. हे जे आहे ना हे सर हेच एक नंबर आहे. अरे हे जर 1 नंबर आहे, आमचे समीर सर 1 to 10 आहेत. बोल सर आहे ना हे 1 to 100 आमचे समीर सर 1 to 1000. भांडू नका. तू इथे रे उगाच मला ना आता तोंड उघडा लावू नको. तू आधी लागू नको तुला नाही माहिती. मी यांच्यासाठी बघतो ना हास्य जत्रा. बरोबर आहे. हा, ठीक आहे, आमचे ठीक आहे. हसत राहा प्रोग्राम आहे ना. आमची एक फॅमिली आहे. तिथे कोणाच्या एकट्यामुळे असं काही होत नाही. आमचं टीम वर्क आहे. सगळे चांगले करतात. सगळे मी चांगलं करतो, दादा चांगलं करतो, सगळं चांगले करतात. बोल ना. हे काय करतोय बोल ना पुढे. समजावा त्याले रिकामं पानसट कौतुक करतो त्या माणसाचं. अरे काय संबंध आहे का? जनाने आगात घुसर आला यार तू काय? मी करतो ह्याचा. नाही मग कोण मी करतो कोण करतो? मी करतो ह्याचा. करतो दोनदा बोलतो. चार वेळा. मी हे असं करतात म्हणून मी यांचं या इकडे इकडे बरं पडू नका तुम्ही. नाही सर, मी तुमचं करतो कारण तुम्ही करतो. करतू करण्यासारखं करतात म्हणून करतो. बरोबर. बाकी काय माझं हे नाही आहे. अरे माझा का तू प्यायला रे पे सॉरी 6 महिन्यांनी मी एक पितो तो पण तू प्यायला यार. सॉरी सर. आता आपण निघूया. एक कोण मित्र आहे नीट उभा राहा ना. सर गलती माफ करा हा ठीक आहे. यू समीर सरांचा आवाज काढून दाखव. नाही समीर सरांसारखा आवाज काढून दाखव. नी काढून दाखव. यांना आवाज काढायची गरजच नाही. हा. त्यांना काहीच गरज नाही तुमच्यासारखे वांदर चाळे करायची. एक मिनिट. वांदरचाळी म्हणजे काय? वांदर चाळे म्हणजे हे जे तुम्ही छचोरगिरी करता नाही का हे जे करता हे अरे पैसा खूप झाला. तुझ्या फॅनला समजवा. दादा शांत हो, मी समजा. नाही एक मिनिट. मी मगातपासून मी क्लिअर मी शांत आहे म्हणून मी ना तोंड मी त्यासाठी लपवतो. एक मिनिट तुम्ही बसा ना. तुम्ही हेमंत असं नका. आमचे सर्व आंदरचा तरी करतात, चोरपणा तरी करतात. हे काय करतात? ऍक्टर माणूस आहे तो बाप्पा सर. हा ठीक आहे. ऍक्टर ऍक्टरच आहे तो फक्त. बाकी विषयच नाही. 400 एपिसोड काय केलं आणि सांग बरं मला. सांग ए ना. बाबा. 400 एपिसोड याचं एक तरी कॅरेक्टर लक्षात राहतं का? आपण इकडे सांगा ना. दादा, नाही, नाही. ह्यांचा दादा. अर्थ हा. तुझ्या फॅनला आता समजावून ठेव. तो अति बोलतो, जास्त बोलतो, त्याला समजावून ठेव. हे बरं हे तू असं नका बोलू तू. हे बघ भाषा मी हे बघ नाही त्याला समजव. हे बघ तो काय असं एकदम खोटं बोलत नाहीये तो. हे बघ नाहीये. हे बघ आपण मुद्दा तो नाही. आपण वेगळीकडे आपण relax झालो. Come on यार. मी करतो. दादा एक मिनिट. काय रे? म्हणजे काय बोल? म्हणजे तुलाही असं वाटतं की मी 400 एपिसोड काही केलं नाहीये. अरे नाही मला तसं नाही म्हणायचं. तुझ्याही मनात असं आहे. अरे नाही तुझा काहीतरी गैरसमज. नाही ना, मनात असल्याशिवाय कसा बोलला सदा आता. अरे नाही पशा तू काय बोलतोय? मग ठीक आहे ना, मी माझ्या मनात काय ते पण सांगतो. काय आहे तुझ्या मनात? माझ्या कशाला अख्ख्या टीमच्या मनात काय ते सांगतो ना. काय तू सगळ्या टीमच्या मनात- सगळ्यांचं म्हणणं आहे समीरला उगाच डोक्यावर चढून ठेवलंय. सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळे बोलतात की ते काय त्याला शिवालीचे बाबा सांगा, त्याला एम्प्लॉई सांगा, त्याला ते गप्पांच्या गावा. तिकडे फक्त समीर चौगलेच असतो. त्याला टॉम क्रूज करायला सांगितलं तरी तो समीर चौगलेच करतो. हे आता तू स्वतःच्या मनातलं बोलतोस. माझा नाही, अख्ख्या टीमच्या मनातलं बोलतोय. सगळ्यांच्या ना डोक्यात जातो सुदादा. पशा खूप झाला तुझा. बरोबर आहे. अरे हा कसा बोलतो यार मग? एक मिनिट. मला बोलायचं आता. मला बोलायचं म्हणजे मी 400 एपिसोड काय केलं नाही. मी 400 एपिसोड काय केलं नाही त्याला कारण आहे. काय? मला ना समोरच्या माझ्या पार्टनरला खेळायला द्यायला आवडतं. तुझ्यासारखं ना हावऱ्यासारखं सगळं मला करायचं. कळलं का? हे असं खेळायला द्यायला ना दानत लागते, दानत. अरे कसली दानत नाईलाज आहे. तुला खेळता येत नाही म्हणून मागे मागे असतोस तू काय मला शिकवतोस? दादा हे स्टेटमेंट मागे घे. काय स्टेटमेंट काय मागे घे? काय करतोस तू? तुझी कोल्हापुरी बघितली त्या स्किट मध्ये 5व्या मिनिटाला ती इथे येते मागाटण्याला. कोल्हापुरी तुझी मला शिकवतोस तू. आणि तुझ्या माझ्या स्किट मध्ये फ्रंट फुटला कोण असतं रे? कोण असतं? असतो. तुला बॅक फुटला ठेवता. अरे कारण मी रिॲक्शन देतो. अरे कसल्या रिॲक्शन? या रिॲक्शन तुझ्या
कशी अरे कशी? सगळ्या स्किट मध्ये सगळ्यात मोठा लाफ्टर हमरे का तुमरे तो असतो. जरा नवीन नवीन लिहा ना, तुमचे काढा ना. माझ्या जीवावर किती मोठे होणार तुम्ही. हास्य जत्रेचा चार्ली. थांब. अरे आमच्या वनिताला मिशी लावली ती चालली तरी ती पण चार्ली वाटेल. हास्य जत्रेचा चार्ली. अरे यार खूप झालं यार. आंबा तू बसा रे, तू बसा. तू बसा ना यार, दे रे, तुम्ही दारू बसा या. यार. अरे दादा, असं बोलतो यार मला. अरे ते शांत. ए बाबा तू जा ना यार, मी करत बसा बसा जा तू तिकडे. दादा, तुम्ही दादा, बसा सर, तुम्ही बसा. हे बघा. बैठो प्लीज. स्वतःचा सांभाळ मी करेन. अरे चल चल. शांत 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 बसा यार. शांत ते दारू प्या यार प्लीज यार. असं नका करू. हे मी आणि खरं फ्रँकली सांगू का तुम्हाला, ऑफेन्स घेऊ नका. कसं आहे सर, म्हणजे त्या विशाखा सुभेदार आहेत ना, त्यांच्यामुळे तुमचे स्किट वाचतात. काय हेमंत? आणि तुमच्या बरोबर ते नम्रता सुंबेराव आहे ना, म्हणून तुमचे स्किट वाचतात. हे काय स्टेटमेंट आहे यांचं? अरे वेगळंच चाललंय यांचं काहीतरी. हे काय बोलतायत. खरे हास्य जत्रेचे ना, म्हणजे हास्य तर उचलून धरली ती तरुण पोरांनी, असं मला वाटतं. तो असा आहे ना, गौरव मोरे आणि तो बारीक डोळ्याचा तो ओंकार भोजने. त्यांच्यामुळे ते दोन खरे खांब आहेत हास्य जत्रेचे. हे बाकी सगळे आणि मुळात काय आहे, गौरव मोरे हा चार्मर आहे. चार्मर आहे. हे बघ ना, एकाला अँकरनी दादा बनवलंय, एकाला जजनी भाऊ बनवलंय. काय दादा हे डोक्यात चाललंय माझ्या आता. हे डोक्यात चाललंय माझ्या आता. कशा कटू असलं तरी ते सत्य आहे. तुला एक कळलंय का खरा धोका कोणापासून आहे? ओंकार आणि तो गौऱ्या, त्यांची पॉप्युलॅरिटी वाढत चालली आहे. तुला मी आधीपासून सांगत होतो, पण तू नाही रे, आपलीच लोक आहेत. घे आता घे. ते आवडतायत त्यांना. बघ काहीतरी करावं लागेल. काय करणार तू? मी एक काम करतो, हा. पुढच्या शेड्यूलचं गौऱ्याचं स्किट ना त्यालाच लिहायला देतो. त्याने काय होणार आहे? काय होणार? केवढं आपटेल, केवढं पडेल. अरे हे जबरदस्त आहे रे. हे मस्त आहे. त्याला हे बरोबर करूया आपण आपण. काढतो मागे. एवढं तर करू शकतो आपण. तुला सांगतो ना, तुला सांगतो भाऊ, काय? ते गौरव मोरेले पाहायला बी फक्त 3 मिनिटं लागतात. 4थ्या मिनिटाला त्याचा स्किट बंद करावं असं वाटतं अपमान सहन करणं म्हणजे अपमानाशिवाय काहीच नाही त्याच्यात. आणि भोजने पण आहे ना, भोजनेनंतर मला पण बोर व्हायला लागला. अरे यार, अरे हे सांगतो ना मी तुला. अरे हे 3च लोकांना फक्त आहे ना अख्खा तंबू उभा करून ठेवलाय, आणि ते 3 मुख्य बांबू आहे. कोण? विराज, बने आणि दत्तू दाढी. हे ट्रू आहे. बस. हे ट्रूथ आहे. त्यांनी ते 2 मिनिटं येतात आणि आता वाजवून जातात. अरे यांना 15 मिनिटं द्यायला आपण ना फेसबुकवर मेसेज करूया त्या गोस्वामी सर, यांना 15 मिनिटं द्या असं म्हणूया आपण. अरे हे तू बोलू शकतो, मी नवीन आहे ना, माय तोंड नाही चालवता येत ना. अरे लय बोललास रे, नवीन नवीन बोलून लय बोलला. अरे तुला एक सांगतो, मी एक तुला सांगतो, मला पटतंय हे तिघे आहेत. आहेत काय म्हणजे असं नाही, आहेत, हे तिघे आहेत. हां. पण सगळ्यात मेन बांबू जो आहे, सगळ्यात मेन खांब जो आहे, बादशाह आहे, तो आहे सरताज. खरं की खोटं? अरे खरं मला सांग, हे खरं आहे का? खरं म्हणजे अरे विषयच नाही. अरे त्याच्यासारखा टॅलेंटेड माणूसच नाही. अरे 2 दिवस आला आणि असं काय दंगा करून गेला, म्हणजे ह्यांचा तंबूच फाडला ना काय अरे 2 दिवसात त्यानं जे काही चमत्कार केला ना, डिश करीसन. अरे हे डॉलँडले घाबरी गेले. अरे यांना पॉलिटिक्स करीसन बाजूला बसा. पण नाही काय ना, सांग. नाही काय, खरं टॅलेंट लपणार नाही. हा. ते येणार टीव्हीवर, म्हणजे ह्यांची गरज नाही सरताजला. अरे नाही रे, हेच आहे, ह्यांनी ना उतरवली माझी आता तेवढा सगळं. मार, तू तेवढा मार. पैसे दिलाय आपण, विषयच नाही. उरेल काट. अरे पुरा मारणार रे. अरे चल रे बाबा. अरे काय माणूस आहे बे तू. हा चल रे बाबा. हा, एक काम करू, यांचे सेल्फीज डिलीट करून टाकू. हा चालेल. अरे हे पण काय कामाचे नाही. तो सरताज भेटला तर 2 सेल्फी जास्त देईन. मजा का नाही इथेच चला. इकडे आहे ना. अरे बापरे, इकडे तर बेकार काम आहे बापा. जाऊ दे, ह्यांना यांच्या नदी नको लागू तू. हा, आपल्याला काय ह्यांनी. अरे बशे, हे काय समजायचं दादा? अरे 5 मिनिटापूर्वी आपलं कौतुक करत होते, 2 मिनिटात इतरांचं हे यांना कसं स्वीकारायचं या प्रेक्षकांना? पशा, अरे आपण कोणतं नाही स्वीकारणार रे. इकडे अरे तेच आपल्याला डोक्यावर घेतात आणि धाडकन आपटतात सुद्धा तेच. कळलं का? त्यांना अधिकार आहे आपल्याला डोक्यावर चढवायचं
का खाली उतरवायचं हा अधिकार त्यांच्याकडे आहे. मला काय वाटतं ना पाशा, आपण आपलं काम करत राहायचं रे. प्रेक्षकांनी फार स्तुती केली की हुरळून जायचं नाही आणि टीका केली की ढासळून जायचं नाही. वा 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 वा. मला वाटतं ना स्वीकारतात ते प्रेक्षक, आपण कोण त्यांना स्वीकारणार आहे रे. बरोबर ना. चल ये 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 बसूया. तर हा नाही म्हणजे मी तुमची चर्चा ऐकली. हा हा हा. मला असं वाटतं हास्य जत्रेच्या तंबूचा खरा खाम ना आमिर हडकर आहे. तर त्याने वेळेवर वाजवलं पाहिजे. वा वा वा. जोरदार टाळ्या. काय कल्ला केला तुम्ही, धुवाधार परफॉर्मन्स, खूप मजा आली. वा सई, काय म्हणशील? फॅन्टॅब्युलस परफॉर्मन्स होता. फॅब्युलस आणि फॅन्टॅस्टिकचं मिक्सचर. हे फॅन्टॅस्टिक होते, तुम्ही फॅब्युलस होतात. मला असं वाटतं प्रेक्षक हा लहान बाळासारखा असतो. त्याला कधी कुठे काय बोलायचं ह्याची मर्यादा नसते आणि तो जे आहे ते खरं खरं बोलून मोकळा होतो असं मला वाटतं. आणि इतकं खरं खरं केलं तुम्ही, इतकं छान सादरीकरण झालं की फारच मजा आली. खूप रिलेट करू शकलो आम्ही आणि तुम्ही दोघे खूप सुंदर भांडलात. हो. फार मजा आली बघताना. आणि आम्हाला रेस्टॉरंट जळगावमधलं हे दिसलं म्हणजे सगळं एस्टॅब्लिश झालं. जळगाव पण बनेनी पण येऊन मस्त खुसखुशीत फोडणी दिली. मजा आली, खूप हसलो. थँक्यू. प्रसादा. हेमंत, अफलातून बेरिंग होतं तुझं, अफलातून. म्हणजे माझ्या मते तुझं दुसरंच स्किट आहे, पण त्यात जवळजवळ अख्खा खंब्याची नशा तू दिलीस आम्हाला. फॅन्टॅस्टिक. ओमकार, अफलातून. कित्येक वेळेला तू प्रसादने लिहिलेलं बोलतोयस का मनातलं बोलतोयस हेच कळत नाही. इतकं नॅचरल, इतकं नॅचरल. सम्या, लाजवाब, लाजवाब. आय नो तुला असे एक्सपिरियन्स बरेचदा आलेलेही असतील कदाचित, आणि अशा वेळेला डील करणं फार अवघड असतं. पण या निमित्ताने तुला किंवा तुम्हाला सगळ्यांनाच एक सांगतो, प्रेक्षकांनी तुम्हाला डोक्यावर घेण्याची आणि पाडण्याची वेळच येणार नाही. मी जेवढं प्रेक्षकांना ओळखतो त्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेलं नाही, त्यांनी तुम्हाला काळजात ठेवलंय. त्यामुळे पडण्याची भीतीच नाही तुम्हाला. आणि वारंवार अशी स्किट करत जा जेणेकरून आपलीच आपल्याला नजर लागणार नाही. वंडरफुल, खूप मजा. वा 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 वा. मंडळी, विनोदाचा तळ शोधून 2500 शंख शिंपले गोळा करणारे हास्य कलाकार आज खरोखरच समुद्राच्या तळाशी जाणार आहेत. बघूया त्यांची ही तयारी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. કેમ છો? મજામાં ના? હું તમારી ફેવરેટ રસિકા અને અહીંયા સમુદ્ર પાસે સ્કૂબા ડાઇવિંગ માટે આવે છે. चला, મને ગુજરાતી છે हे एकदाचे एस्टॅब्लिश झाले ने. मी आले इथे समुद्र किनारे, कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर या नेचर માટે ना मूड एकदम फ्रेश થઈ ગયો. एकदम મજાનો લાઈફ. Hello, 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 madam, hello. What are you doing? I am also scuba diving. એટલે Under the water, scuba diving. શું વાત કરે છે? Scuba diving. ए याड्या, अरे खुबा नसते ते खुबा डायव्हिंग असते. नाही नाही नाही, तुम्ही बद्दांचं दोघांचं पण कन्फ्युजन झाले. ते खूप नसते, ते स्कूबा डायव्हिंग असते. म्हणजे ते समुद्र असते ना, त्याच्या आतमध्ये जाऊन करायचे असते. समुद्राचं काय कौतिक सांगतेस तू? नाही तर काय. आमच्याकडे रंकाळ आहे तवा. हा. रंकाळ्यात पण स्कूबा डायव्हिंग करते काय? आता असली फालतुगिरी आम्ही तिकडे करत नाही. तिकडे आम्ही नुसती सेल्फी काढतो. म्हणजे सेल्फी अशी काढली का नाही, मागे एकदम नितळ पाणी दिसतंय, एकदम छान. सेल्फी अशी आपण काढूया का? नाही, नको, नंतर बघू. बरं, तुम्ही आम्हाला ट्रेनिंग देणार आहे का हो? नाही नाही नाही, मी ट्रेनर नाही. मी पण इथे स्कूबा डायव्हिंग करायला आले. लय मजा येईल. हा. या समुद्रामध्ये काय काय असते, असे पाण्याच्या आतमध्ये जाऊन कसे करायचे ना, ते सगळं बघायला मी लय एक्साइटेड. ते ऍक्च्युली मला नाही ते स्विमिंग येत नाही, म्हणून थोडस भीती वाटते आहे. कशाला घाबरता वा?
मला चांगलं प्यावायला येतं का नाही? पेवायला ओ प्यावायला प्यावायला ए यार पवायला म्हण की त्याच नाही कळत. अरे त्याच म्हटलं प्यावायला. पवाय म्हणायचं. अरे बा प्यावायला नाही प्यावायला 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 हो मला बाई जायचं प्यावायला 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 हो मला बाई जायचं प्यावायला. वासाडी काय पण जुलवते आणि आम्हाला ऐकवते. एवढा गुजराती कसे बसे जुळवले ते बघ नी. काय गरबा नाच आलेली आहेस प्यावायला आलेली आहेस ना. प्यावायला प्यावायला मला कळले पेवायले म्हणजे स्विमिंग आहे ना. काय सांगू तुम्ही मॅडम म्हणजे मी प्यावायला जेव्हा उडी मारतो ना वरना डायरेक्ट तर डायरेक्ट नदीच्या तलाजवळ जातो का नाही. तू बात करायचे सुभात कशाला करायची तिथं सगळं हुरकून टाकायचं. ह्या प्यावण्याचं त्या प्यावणाऱ्याला कळलं नाही पाहिजे काय समजली. तसं नाही बरं. नाही ते आमच्याकडे असे बोलतात की तू काय बात करते अच्छा, अच्छा, म्हणजे सुबात करते का? म्हणजे तुम्ही स्विमिंग करत करत एकदम नदीच्या खाली जाते काय. मग हे बघा पवायचं तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अहो, लहानपणापासून मी पवायला शिकलो. अहो आमच्या शेतात भली मोठी हिर होती तिथं मी पवायला हे काय? शिकलो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही बुडायला लागलं का नाही मी असं अलगत तुम्हाला असं वर बाहेर काढतो. फक्त तिथं तुम्ही पाण्यात मला मिठी मारायची नाही. काय बोलते पाण्यात मी कशाला मिठी मारते तुला. अहो मारतात लोक. म्हणजे बुडायला लागलं का नाही भीतीनं असं बिलकतात. तिथं फक्त मिठी मारू नका. बाहेर आलं तुम्हाला काय करायचं ते करा. काय पण बोलते. नाही म्हणजे भीती भीती घाबरून मारतात ते तुम्ही करू शकता. हा, ते- हॅलो 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 नमस्कार नमस्कार नाही. मी तुमचा स्कुबा ड्रायव्हिंग ट्रेनर पी पृथ्वीक. प्लीज तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्या. हा मी सांगते रसिका शाह. मी व्लॉगर आहे आणि मी इकडे कोकण मध्ये एक्सप्लोअर करायला आलेली आहे. मी प्रभाकर मोरे आणि मी अरुण कदम. मी बोलतोय की मला सांगा तुम्ही सगळे एक्साइटेड आहात. वा 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 गुड गुड एक्साइटमेंट हवी. लक्षात घ्या आपण बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. हा जो समुद्र आहे तो आपला मित्र असतो. कळलं मॅडम तुम्हाला. म्हणजे समुद्र आपला मित्र असतो त्याला मित्रासारखा आपण मानायचा. आपण त्याला ना मित्र बनवायचा. म्हणजे थोडक्यात कसं आहे की समुद्र आहे की ना आपला मित्र आहे. म्हणजे आपल्याला वाटतं तसं हा बरोबर. मी इन्स्ट्रक्टर आहे मी सांगतो. सो काय समुद्राखाली एक वेगळी जीवसृष्टी आहे. आपल्याला ती जीवसृष्टी बघण्याची संधी मिळते तर त्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा. हा कळलं मॅडम. म्हणजे समुद्राच्या खाली एक जीवसृष्टी असते ती आपण बघायची ती आपण त्याचा पुरेपूर अगदी फायदा उचलला म्हणजे पाहिजे. थोडक्यात कसं मॅडम की आपल्याला संधी भेटली ती सोडायची सोडायची. खाली गेले का नाही सागर गोटे असतात त्याच्यावर पाय ठेवायचा नाही. पाय ठेवलं का नाही घसरून माणूस पडतोय. शावळ बिवळ असतं हो. एक मिनिट काही सांगाल. समुद्रात कुठून आले हो असतील दगड ज्याच्यावर शेवाळ आहेत आणि लोक घसरतील. शेवाळचं तुम्ही मला नका सांगू. शेवाळ आमच्या मोरीत बी आहे. हित पाय ठेवलं की माणूस चित्त जातोय. मग हित्त पाय ठेवून माणूस तिथं जात असताना मधल्यामध्ये मोरी घासा ना एवढं शेवाळ आहे तर. अरे कसा आहे अरण्या म्हणजे शेवाला असं तर मोरी घास हो, तेच सांगितलं ना मी. ते त्याला कळलं. एक हा काय प्रकार चाललाय मला कळत नाहीये. काय चाललंय तुमचं. इथे मी इन्स्ट्रक्टर आहे मी गोष्टी सांगणार. हे तो इन्स्ट्रक्टर आहे तो अरे ते मी सांगितलं ना आता. असं नका करू मोरे. मी सांगतोय की नाही मग तुम्ही कशाला सांगताय नाही, परत? बरोबर. हा? स्कुबा डायव्हिंग आहे ना तुम्हाला अंदाज तरी आहे का स्कुबा डायव्हिंग कसं असतं काय असतं. नाही, म्हणजे थोडा बहुत आम्हाला अंदाज आहे नाही कसा आहे अंदाज आहे एक मिनिट तुम्हाला अंदाज आहे आहे थोडासा आहे. प्लीज मला सांगा समुद्राखाली काय असतं. समुद्राखाली मासे असतात. हो, मासे. म्हणजे हिरवे पिवळे निळे असे मासे असतात. हो. आणि तुम्हाला सांगतो ती बुडबुडची मशीन असते. असं बुडबुडवर येतात. तुम्ही फिश टँकचं वर्णन करताय कदम. ए अरुण तू ना फिश टँक बद्दल बोलतोस. ते वेगळ्या भाषेत बोललो तेच सांगितलं ना मी. नाही ते त्याला कळलं पाहिजे ना म्हणून मी त्यांच्या भाषेत सांगितलं. कोल्हापुरीत सांगितलं नाही मग गप बसा ना मोरे. थांबा ना. हो. मी सांगतोय की नाही त्यांना. कदम तुम्ही फिश टँकचं वर्णन करताय समुद्राखाली काय असतं माहितीये का. माहिती का तुम्हाला काय बोलायला लागला. माहिती ऑक्टोपॅड खाली असतं. मग काय असतं खाली. ऑक्टोपॅड खाली असतं. खाली असतं. मग? हा स्वप्नील दिवेकर तिकडे जाऊन वाजवतो. नाही तो स्वप्नील दिवेकर आहे ना तो ऑक्टोपस वाजवतो. ऑक्टोपस वाजवतो तो. हा मग आम्ही बघता रोज बघता. मग आमिर हाडकर काय मगर खेचत असतो रात्रभर.
अरे समुद्र आहे ना तो, हास्य जत्रेचा सेट आहे का? नाही ना. ए याड्या, तो का हास्याचा सेट आहे तुला कळत कसं नाही? तुम्हाला कळलं होतं? थांबा ना. मी यांना सांगते या, जे काय? पृथ्वीबाई बोलले ना ते बरोबर असते. हा. ते ऑक्टोपस असते ते समुद्राच्या आत असते हा, आत असते. आणि ऑक्टोपॅड ते म्युझिकचं असते ना Music इंस्ट्रुमेंट, हा. ते वर असते. हा. अरे तुम्हाला ते ऑक्टोपस कसे माहित नाही रे? अरे ऑक्टोपसला असे 8 हात असते नाही, हा. म्हणून त्याला ऑक्टोपस म्हणते. ऑक्टो माने 8. राईट. ऑक्टो माने 8. हा. राहिले हे मला 8 हात असते तर किती बरं झालं असतं. तुला कशाला 8 हात हवं? अरे, लय फायदा झाला सगळ्या. कशाला फायदा? तुला सांगतो ट्रेन पकडताना आहे हा. ना, एका हाताने मी वरची दांडी पकडली असती, हा. दुसऱ्या हाताने मी पिशवी पकडली असती, हा. तिसऱ्या हाताने मी तंबाखू काढला असता, चौथ्या हाताने मी असा चुना काढला असता, पाचव्या हाताने अशी डेहरी खाजवली अरे असती, बापरे. 6व्या हाताने असा कानातला मळ काढला असता आणि 7व्या हाताने म्हणतोय भाई जरा थोडस आगे चलो. आणि 8व्या हाताने काय केलं असतं? हिथं नको ते. बस काय तू माझा मित्र आहेस ना, सांग ना. प्रायव्हेट हिथं नको. सांग ना, कोण ऐकते मला सांगून टाक ना. नका. प्लीज प्लीज बघ, तो शपथ आहे तुला, सांग तू. हा, सांग. 8व्या हा. हाताने मी पुढच्याला चिमटा काढला असता आणि म्हणलो असतो भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है. ही फालतूगिरी इथे करायची नाही. हे, हो. ही फालतूगिरी इथे करायची नाही. कळलं? हे असले चिमटे बिमटे ना स्कुबा डायव्हिंग करताना काढायचे नाहीत कदम. हा. लक्षात ठेवा. हा, मी नाही अशी फालतूगिरी करणार. चिमटे बिमटे काय मला येतच नाही चिमटे काढायला. हा, आणि मला 8 हातांची गरजच नाही आहे. Right. हा, मी सगळं ह्या 2 हातावर भागवतो का नाही. मुलात ना ह्या 2 हाताची मला गरजच नाही आहे असं ठेवतो मी. सगळं इकडनं चालतं का नाही माझ्या. जिभेवर सरस्वती आहे ना माझ्या. मला ह्या हातांचा कंटाळाच आलेला आहे. काय करायचं हात काय जाटायचं. आणि स्विमिंग करताना आहे ना मी ह्या हातांचा वापरच करत नाही. ते असे मोरे तुमची ही फालतूगिरी बघायला नाही जमलोय आपण इथे. स्कुबा डायव्हिंग करायचंय. अरे आपण स्कुबा डायव्हिंग करायला. अरे ते सांगतोय ना मी मोरे. एवढंच माहितीये का हो तुम्हाला? अजून काय? एवढंच माहितीये तुम्हाला समुद्रातलं एक ऑक्टोपस असतो. मी असा असा पेवतो. एवढंच माहितीये तुम्हाला? नाही, माहिती माहिती, काय माहिती. बोलतो तुम्ही? माहिती आहे आम्हाला. काय माहितीये सांगा? समुद्राच्या तळाशी नागलोक राहतात. हा, मग तिकडे सगळे नंगे लोक राहतात ते. आयो नाही, काय बोला? नंगे लोक. अरे नंगे नाही नागलोक असतात. नागलोक. खाली तळाशी एकदम. हा, असलं काही नसतं नागलोक वगैरे. हे कुठे ऐकलंय तुम्ही हे सगळं? टीव्हीवर बघतो की आम्ही. कदम टीव्हीतलं सगळं खोटं असतं. मग दाखवताव कशाला? अरे माझ्या बाबाने काढलं का चॅनल? मी दाखवतो चॅनल मध्ये काय दाखवायचं काय नाही ते. हे नाही दाखवीत. अरे त्यांना कशाला सांगता यार? या बाजूला या. अजिबात त्यांच्या बाजूला उभं राहायचं नाही आणि त्यांच्याशी मी सांगतो ते परत बोलायचं नाही. अरे कळलं? तुम्ही पृथ्वी सारखी ते चिडते नाही, थोडं शांत हो. ए डोरा द एक्सप्लोरर. पृथ्वीक नाव आहे माझं. पृथ्वीक. पृथ्वीक काय म्हणणं आहे तुमचं? तू शांत हो ना, किती चिडतो नाही. अरे कसं बोलताय ते? नागलोक बिगलोक. अरे वेगळ्या गोष्टी सुद्धा असतात ना समुद्रात. अरे आपण तिकडे जाणार, तिकडे एक वेगळी सृष्टी असेल. प्रवाळ असतात. अरे वनस्पती असतात. मेथीची भाजी भेटेल का हो? कानाखाली 4 जुड्या काढू का हो? काय झालं एवढं का? अरे मेथी का या येडा किती आहे काय? मेथी तिथे भेटेल मी का? सांगतोय ना मोरे. थांबा ना. वनस्पती असतात त्या. भाजी नसते तिथे. मग? आपण ते बघूया ना, त्याचा आनंद घेऊया ना. हा, ट्रेनिंग त्याचा आपण करायचं. आनंद- अरे मी सांगतोय ना मोरे, तुम्ही वाळव तिकडे. इथे ठेवलं की ह्याच्याशी तेच बोलता, इथे ठेवलं की हिच्याशी तेच बोलता. थांबा जरा. हे बघा लक्षात घ्या. हा. आता मी ट्रेनिंग सुरू करणार आहे. जर तुम्ही ट्रेनिंग नीट केलं हा. तर मी तुम्हाला सिलेंडर देणार. ए, हा. ते आम्ही ट्रेनिंग दिलं तर आम्हाला अरे मोरे! अरे मी बोललेली वाक्य परत का बोलताय? ते लेखकाने माझ्यासाठी काही वाक्य लिहिलं नाही आहेत ना, म्हणून मी माझी करून घेते. अरे ही तुम्ही तयार नाही केली. मग माझी वाक्य परत बोलताय तुम्ही. होय का गे प्राजक्त? अरे तुला इकडे चला, इकडे चला. हे पण तर मी काय म्हणतो, तू सिलेंडर कशाला सांगताय? याड्या हा. खाली आपण गेलो का नाही, हा. एखादा मासा आपल्याला आवडला की नाही हा. ते तच भाजायचं आणि खायचं. बर शेगडी नको आपल्याकडे. अयो राहिलं. ए, शेगडीचं कसं करायचं? ए भाई तू बाजूला आहे. तुम्ही दोघं माणस पण एक
एक नंबरचे गांडाचे. वेडा म्हणते ती तुम्हाला. अरे समुद्रच्या आत जाताना ते काही गॅस सिलेंडर घेऊन जायचे नसते. ते ऑक्सिजन सिलेंडर असते ना, ते पाठीवर असते, ते श्वास घ्यायला लागते नाही. हा ते असतं. एक मिनिट ऐका मॅडम तुम्ही या बाजूला. तुम्ही नका त्यांच्या नादाला लागू. मग तुम्ही लागता वाय. अरे मोरे फक्त ट्रेनिंग कडे लक्ष द्या, कळलं ना. तिकडे समुद्रात तुमचा जीव बिव गेला ना तर माझ्या अंगावर येईल सगळं. आणि काय आहे, आपला जीव गेला तरी अरे ते तेच बोलतोय ना मी. तुमच्या अंगात शिरलं म्हणून याला सांगितलं. हा. पाण्यात बुडून मारीन. नको प्लीज मोरे, नाही. फक्त ट्रेनिंग कडे लक्ष द्या. ट्रेनिंग कडे लक्ष. हा, हा, ट्रेनिंग कडे लक्ष द्या. येस सर. हे बघा, आपण जेव्हा समुद्रात जाणार तेव्हा आपण इशाऱ्यांनी बोलणार एकमेकांशी. इशाऱ्याने बोलणार. हा. जेव्हा मी असं करेन म्हणजे आज बसायचंय. नाही, माझ्या बापाचा बार आहे खाली, असं नाहीये ते. हे म्हणजे आपण खाली असताना जर असं वाटलं की प्रॉब्लेम आहे तर आम्हाला वर यायचंय. अच्छा, वर यायचा म्हणजे असं केलं की हा. वर यायचा. असं केलं म्हणजे खाली तल ठोकायचा. नाही मोरे, नाही. हा. असं केलं म्हणजे आणखीन खाली जाऊ शकतो. हा, म्हणजे आणखी खाली जाऊ शकतो. समुद्रच्या आत अजून deep जाऊ शकतो. राईट, गुड. असं लक्ष द्या. आणि असं केलं म्हणजे बाई चिकनी आहे. काय बोलते हे नाही सांग हा? नाही काय करताय मोरे, ते असं कसं बोलताय डायरेक्ट बाईला. हा तिकडे खाली जाऊन काय बाईचं सौंदर्य अप्रिशिएट करणार आहोत? असं नाही बोलायचं मोरे. मग याचा अर्थ काय हा. आहे, इथे छान वाटतंय. मग तेच मला म्हणायचं होतं. पण मी काय म्हणतो, हे असं करण्यापेक्षा असं केलं तरी चालेल. नाही ते मोरे, नाही. म्हणजे ते मी ज्या खुणा दिल्यात ना त्याच खुणा करायच्या. वैश्विक आहेत ह्या, कळलं. वैश्विक आहेत त्या खुणा. बोललं ना, गप्प बसा ना मोरे. हे इशारे झाले की नाही? हा, इशारे झाले. त्याच्यानंतर आपण पुढची ट्रेनिंग करणार आहोत. लक्षात घ्या, समुद्राखाली आपण तोंडाने श्वास घेणार आहोत, नाकाने नाही. अयो, आणि मग हे 2 भोक आहेत त्याचं काय करायचं? ट्रेन सोडा त्याच्यातनं. मग जाईल ट्रेन त्याच्यात ना. अरे मोरे, नका ना यार, हे का मला परत प्रश्न विचारतायत? ऐका त्यांचं काय. हा, सांगतोय तेवढा ऐका मोरे. हा. समुद्राखाली आपण तोंडाने श्वास घेणार असं म्हटलं की नाही मी? कळलं. तिथे आपण श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. आपल्याकडे एक ऑक्सिजनचं ते हे सिलेंडर असणार, त्याच्याने आपण तो श्वास घ्यायचा. कळलं? ओके. चला आपण प्रॅक्टिस करूया. हा, हा? चालेल. हा, चालेल. हा. नाक धरा, हा, हा, तोंड उघडा, हा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या. ए भाई सुनने, म्हणजे समुद्रच्या आत जायचे ते असं नाकाने श्वास घ्यायचे आणि सोडायचे, असंच करत राहायचं. नाही. समुद्राखाली कदम काय झालं? एक मिनिट, कदम काय झालं? कदम काय झालं? कदम काय काय ए, येड्या! काय तू म्हणलं श्वास घ्या, सोडायला कोण सांगणार? इकडे गुदमरलो का नाही? बाईकडे बोलायला लागलास तू. मी म्हणलं आता सोडू का नको, सोडू का नको. म्हणलं ह्याला तरी काळजी नसेल तर आपण काय करावं? मी धरला, गुदमरलो का नाही? कदम असं नसतं करायचं. तुमचा श्वास आहे तो तुम्ही सोडायचा असतो की अरे नाही? पण तुम्हीच म्हणलं ना इकडे लक्ष द्या, मी सांगतो तेच करा म्हणून. चुकलं माझं, चुकलं. हे आता ते चुकलेत, त्याच्यामुळे त्यांचं आपण ऐकायचं नाही. ऐकायचं माझं मोरे. मी ट्रेनर आहे, माझं ऐकायचं. हा, हो, ऐकतो. पृथ्वीक भाई, आम्ही ऐकणार तुमचं, तुम्ही तू सांगा. सांग काय आता पुढे काय का. कमल रे तू पृथ्वी. आधीच मालवणी बोलून गुजराती ठेचल्यावर माझं नाव पण ठेचले. सांगतो तेवढं का? मला सांगा, तुम्हाला जमणार आहे ना आज जायला? जमणार म्हणजे तेवढ्यासाठी इथं आलो. इथं आलोय एक ना. काम करू, फायनल करू. हा, मॉक ड्रिल करू, मॉक ड्रिल. चला. मॉक ड्रिल म्हणजे काय? मॉक ड्रिल म्हणजे सराव करायचा, प्रॅक्टिस करायची. असा विचार करा की आता तुम्ही समुद्रात आहात. इमॅजिन करा. अच्छा, इमॅजिन म्हणजे हा, इथं हा, समुद्र आहे. समुद्र आहे. Correct. इथं नसला तरी समुद्र आहे असा पण. सांगतोय ना मी सांगतोय ना. हा? इथे समुद्र आहे. आता या समुद्रात आपण खाली जाणार आणि खाली जाऊन एकमेकांशी इशाऱ्यांनी बोलणार. ओके ओके, हे काय चला. चला. काय काय पहा, चला ग्लासेस हा, लावा. जाऊ शाबास. ना. हा. हा, जाऊ मग. हा. हा. 1 हा. 2 3 जा खाली. गुड. एकमेकांशी बोला. या या या. काय झालं, काय झालं मोरे? ते असं कधी करायचं? ते नाही करायचंय ना. आता ठरलं ना, एवढं डिस्कशन झालं, ते नाही करायचं मोरे. नाही, ते खाली गेल्यावर माझं कन्फ्युजन झालं ना, म्हणून तुम्हाला येऊन वर विचारलं मी. अरे मग खालीच विचारायचं ना मोरे. तोंडात पाणी गेलं असतं मग. खाली जा, खाली जा. मेक बिलीव्ह करतायत. चला, इमॅजिन करा तुम्ही समुद्रात आहात. मस्त आहे. ए पृथ्वीक भाई, ए पृथ्वीक भाई, बोला, बोला. ऐक ना, ऐक ना.
ते माझ्याकडे फोन आहे ना हा. त्याला कव्हर नाही घातली मग ती खाली जाऊन भिजली म्हणजे. फोन घेऊन जातो आपण पाण्यात. अरे मी ब्लॉगर आहे ना मला शूट करायला लागते ना. काही गरज नाही ब्लॉग बिग बनवायची. आमचा एक कॅमेरामॅन असेल तो तुम्हाला फोटो व्हिडिओ काय असेल ते देईल. पण जा खाली गपचूप. चला 1 2 3 खाली जा. हा या कदम या तुम्हीच राहिला होतात या. काय झालं कदम? मी काय म्हणतो नको त्या ठिकाणी जर का मासा चावलाच तर काय करायचं? म्हणजे पाण्यात गेल्यावर नको त्या ठिकाणी मासा चावला तर निघ निघ. पण ते कसं माशाला मोठं मोठं दात असतात ना. तुम्ही पण निघा निघा. आणि काय मला काय वाटतं ना भाई ते बरोबर बोलते खरंच मासे चावलं ना. अरे निघा निघ. पैसे चल. वा 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 बहारदार. खूप उत्तम टायमिंग होता आज. खूपच मज्जा आली. मोरे 1 नंबर. बघूया हा सरसी काय म्हणतायत सईबाई. धमाल परफॉर्मन्स होता. रसिका वा सुंदर. मला एकतर संकल्पनाच इतकी आवडली आहे. फार इंटरेस्टिंग संकल्पना होती. तुम्ही अख्खा समुद्र आणि त्याचं लाईफ समुद्राच्या खालचं ते डोळ्यासमोर उभं केलं. तुमच्या तोंडून कोल्हापुरी ऐकायला मला फार आवडते. अरुण दादा फार गोड वाटते तुमच्या तोंडातून. अजून जास्त गोड वाटते आणि तुमच्या स्टाईलनी तुम्ही ती प्रेझेंट करता त्यामुळे जास्त भावते. मजा आली खूप. पृथ्वी सुंदर मस्त इन्स्ट्रक्टर होता. मोरे when you come on stage you bloody on the stage. आणि आज तुम्ही तेच केलेलं आहे आणि तुम्ही सगळे छान दिसताय. कॉस्ट्युम डिपार्टमेंटनी खूप छान काम केलं आहे. त्यांना माझी विशेष शाबासकी. सुंदर कॉन्सेप्ट सुंदर सादरीकरण. फार मजा आली. मस्त. मंडळी काही व्यक्ती ना व्हायरस सारखे असतात. ते आपल्याला कधी कुठे कशा इन्फेक्ट करतील काही सांगता येत नाही. अशाच एका खट्याळ आणि नाठाळ इन्फेक्शनचा अनुभव आपल्याला दाखवला येत आहेत जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, विनोदाचा नवा सूर संजना हिंदूपूर आणि मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी. थँक्स. कशाबद्दल? असंच म्हणजे मला भेटायला होकार दिल्याबद्दल. ॲक्च्युली काय आहे ना की मॅट्रिमोनियल साईटवरनं मला पहिल्यांदाच कोणीतरी असं भेटायला होकार दिला आहे. हॉटेल कसं वाटलं? छान आहे. म्युझिक छान आहे. आणि मी कशाला मूड घालवतोयस? नाही रे मस्करी केली ताई. अरे हे घ्या. इडली सांबार आलंय, हां. त्यांना वडा सांबार. थँक्यू दादा. दादा 1 इडली त्यातली मला द्या आणि यातला 1 वडा त्यांना द्या. जशी ऑर्डर दिली होती तशीच मिळणार. जे काय करायचं ते तुमचं तुम्ही करून द्या. काकू अरे इथं कुठं अरे बसायचे ना. इथं कुठं येणार आहे पण तुम्ही नका बस. हा ए तंबी आधीच तंबी देऊन ठेवतो. माझं नाव तंबी नाही पंढरी आहे. हो हे पंढरी मेरे को टेबल मांगता है. शेजारी दुकान आहे टेबलाचं. अरे फर्निचर वाला टेबल नहीं. नाही तसंही तुम्हाला फर्निचरची काय गरज. मेरे को बैठने को टेबल मांगता है. मेरे को टेबल चाहिए. हे दळभद्री तुमचं हॉटेल टेबलच नाही बसायला. नाही दळपत्री नाही सगळी टेबल बुक आहेत. तंबी असं काय करतो तू? दे ना सीट मला बसून दे ना. तुम्ही बाहेर वेटिंगला थांबत नाही, नाही, waiting नाही. रिकाम झालं की एक मिनिट सांगतो. थांब. अहो थांबत त्यांना. ए बाळा हो. ए बाळा मला थोडीशी बसायला जागा देतोस काय? काय मी थोडंसं मुडवर खाईन आणि माझी निघून जाईल. तुम्हाला काय मी डिस्टर्ब पण करणार नाही. तुम्हाला त्रास पण देणार आहे मध्ये बोल. मी काय कधी कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. मी माझं खाणार आणि निघून जाणार. मला सवयच नाही तर सांगू. आणि बोलणार पण ते मी काही बोलणार पण नाही. थोडंसं तुम्ही काय बोलता ते मला ऐकू येईल. आता कानाची बोकाई म्हटल्यावर ऐकू तर येईल. ते ऐकू येईल पण ते ऐकू
पण दुर्लक्ष कर, बोलणार पण नाही माहिती का तुला. आमच्या सोसायटी मधली सगळी लफडी मला माहिती आहे, पण मी कधीच चुगल्या करत नाही माहिती का. ऐका. या कानाची गोष्ट त्या कानाला सांगायची मला सवय हा, नाही. काकू. मला वाटेल बाई ही बाई आली आपलं सगळं ऐकेल आणि बाहेर जाऊन सांगेल, तर तसं मला काकू अजिबातच नाही. काही हरकत नाही, तुम्ही बसा. नाही बसा नाही इकडे. अहो हरकत नाही. कसं म्हणजे हे टेबल तुम्ही बुक केलंय ना, तर इथे काय? तिसरा ओ, माणूस कसा काय? बसणार ना. एक डोळा का मारताय तुम्ही? डोळा मार. काय रे पंढरी, तुझ्या डोळ्यात काय सलतंय का? ये मी फू करते. एक मिनिट काकू अहो, काकू फळ्या लागतील ना. हो एक मिनिट जस्ट गेट द चेअर प्लीज. अहो पण सर गिरायक आहेत ते, प्लीज गेट द चेअर. थँक्यू हा, तुमचे खूप आभार झाले. अरे नाही नाही काकू. थँक्यू. बसा काकू, बसा काकू, काही बसा हरकत या 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 बसा. सांगत होतो नको, आता भोगा आपल्या कर्माची फळं. हां ऑर्डर बोला. ऑर्डर. त्या फळ्या आहेत ना त्या उचकटून काढी ना. ऑर्डर म्हणजे काय खाणार ते बोला. हे विनोद ना लोकांना कळतच नाही. मी आता विनोद केलं ना हसूच होतं. अच्छा. माझा विनोद ना कोणाला कळतच नाही. कधी लोकांना हसू येणार आहे काय माहिती. और खाने को क्या क्या है? इडली सांबार, वडा सांबार, सादा डोसा, मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा. विकने को क्या है? ये सब विकने को है, देखने को नहीं है. हाँ? ए खाने का आणि विकने का मी जोक केला पण याला कळलंच नाही. माझे जोक ना लोकांना कळतच नाही. कधी लोकांना हसू येणार आहे काय माहिती. दुष्ट आहेत. ऑर्डर द्या ना काकू, ऑर्डर द्या. हा ऑर्डर एक प्लेट आलू वडीला ना और एक मेथी का लाडू आणा. डब्यातला असा मोठा काढून ना छोटाच काढून. हे बघा अळूवडी आणि तुमचा मेथीचा लाडू ह्या हॉटेलमध्ये मिळत नाही. आलू वडी ऐसा कैसा तुम आलू वडी रखने का ना ऐसा कैसा तुम नहीं रखताय आलू वडी. काकू हे ना साऊथ इंडियन हॉटेल आहे. इथे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ नाही मिळत. आणि हे ना साऊथ इंडियन डिशेस साठी फेमस आहे हॉटेल. फेमस तर काही मी पण आहे. हे मेनू कार्ड बघा आणि त्यातनं काही ते ऑर्डर करा. आया मोठी. आया मोठी. आया मोठी तुमच्यामुळे मी पण चुकीचा हिंदी बोलायला लागलो. त्याच्यातला बघा ना एक पदार्थ एक कुठला तो. काम कर हे ठेव तुझ्याकडे. तू एक काम कर मला एक भोकाचा वडा दे. एक भोकाचा वडा आणि 2 वाट्या सांबर. आणि सांबर म्हणजे पातळवाला सांबर आहे ना, नाही तर तू जंगलात जाशील लांब शिंगवाला सांबर शोधायला. त्या फळ्या आहेत ना. जोक ना कोणाला कळतच नाही. नाही डोंट. कधी लोक हसणार आहेत काय माहिती. नाही 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 दे आर फुलिश काकू, डोंट वरी. जस्ट ईट प्लीज. इंग्लिश बोलतो तुझा नवरा चांगला आहे. नवरा नाहीये तो माझा. मग बॉयफ्रेंड. नाही नाही काकू काकू तिने जर होकार दिला तर कदाचित मी तिचा नवरा होईन. हे तुम्ही स्थळ बघायला आला हा? एकमेकांना, बघायला आम्ही आला? मॅट्रिमोनी साईट वर भेटलो ओ. आणि प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटतोय. आता बघू पुढे काय होतंय. चांगला आहे चांगला आहे. मुलगा चांगला आहे तसा अरे. दिसायला चांगला आहे. thank you. बरा आहे म्हणजे चांगला आहे. म्हणजे राजविंडा नाहीये पण बरा आहे. म्हणजे थोडासा विद्रूपच आहे पण बरा आहे. हो हल्ली चांगलं मिळतं कुठे ग. सगळं भेसळच आहे. चांगला माल कुठे आहे हल्ली. काकू. काय भेसळ. ओ काकू काय काय बोलताय काय? नाही, मी तेच हा? सांगते हल्ली चांगलं मिळतं कुठे रे. सगळं भेसळच. नाही. आता हीच बघ नाही कुठे राजकन्या आहे. सुमारच तर आहे. अहो. तुम्हाला दोघांचं पण मी सांगू का अडलं असेल ना तर करून टाका लग्न. ओ काकू अडलं वगैरे काय नाहीये आमचं. मला खूप ऑप्शन्स आहेत अजून तसे पण. मी तुला सांगू का फार स्थळं बघू नको माहितीये का. नाही तर आपण बसतो रत्न शोधत आणि पडतो धोंडा. मग आमचंच बघ माझं पण लग्न जुळत नव्हतं. माझे दात असे आहेत ना मग माझं लग्न जुळेना. आणि आमच्या यांना टक्कल होतं ना त्यामुळे त्यांचं पण लग्न जुळेना. मग आमच्या घरच्यांनी शक्कल लढवली. त्यांचं टक्कल आणि माझी दादीला जुळवून. नाही काकू पण असं आमचं असं तुमच्यासारखं नाहीये. हो ते काय का? अडलेलं असं काही नाहीये. हा संजना. हो मग काय. मी साधा डोळ्यांचा जरी डीपी ठेवला ना तर मुलं अशी मरतात माझ्या. आता बोल काय करशील. नाही सेम यार म्हणजे हो हा म्हणजे मी पण असा स्माईलच्या असा माझ्या दातांचा फोटो ठेवला ना लाईक्स येतात खूप सारे लाईक्स. दातांचं काय मोठं कौतुक सांगतोस. आमचे हे पण दातांवर मला खूप बोलायचं आहे तुला सांगते. पण लग्नाला 15 वर्ष झाली त्यांचे दात पडले सगळी कवळी. आता काय करशील. माच कशावर. दात गेले सगळे तुळशीच्या मातीत. मग काय करायचं. माझं असं नाही. माझे अजून टणक आहे टिकले जर कसे. खारुताई लागते माझ्या समोर खायला. एवढे आकडून करून
अक्रोड खाते मी माहितीये, कडा कडा बर्फ खाते. मला नाही दाताचं कौतुक, तुला सांगते. मग दातात जोर आहे माझ्या मग. हो. आणि खरं सांगू का तुम्हाला, खरं सांगते काय? एक चांगला सल्ला देते मी. सल्ला दात टक्कल याच्यावरनं बघायचंच नसतं माहितीये का. अक्कल बघायची, संसार चालवायची अक्कल आहे ना ती बघायची आणि त्याच्यावर स्थळाला होकार बरे. हो नाही ती बघ आहे का आधी ह्याच्याकडे. काकू आहे, माझी अक्कल आहे व्यवस्थित. आम्ही बोलू का? बोला ना बोला बोला. नाही माझं मला थांबवा. माझं काय होतं, मी बोलत बसले ना बोलतच सुटते. मला लक्षात नाही मी आता थांबवलं तुम्हाला. बोला बोला हा, बोला मी थांबवलंय आता. बोला थांबा. बोला हा. बोला. अ, नाक चांगलं आहे मुलाचं, तरतरीत आहे ना एकदम नाक. थँक्यू. तिकडे बघ जरा, तिकडून थोडस तिरक आहे. तिरकं? थोडस तिरक आहे असं. नाही माझं ना. अरे बापरे, हेअरलाईन किती मागे गेली रे. कपाळ खूप मोठं आहे बरं, टक्कलच आहे अहो जरा. नाही काय करताय काकू? टक्कलच आहे. काय करताय तुम्ही? नाही अरे बापरे, माझं- लवकर टकला होणारा माणूस. नाही हे बघ. आई तुझं पण कपाळ मोठंच आहे. अरे अहो, बापरे, काकू अरे बापरे, आता दोघंही टकले नाही. काय बोलताय? आम्ही आमचं बघून घेऊ. नाही लवकर बघून घ्या. काय लवकरात लवकर केशरोपण करा, नंतर मग प्रॉब्लेम होतो माहितीये. आमच्याकडे केलेत बऱ्याच जणांनी केशरोपण. आमचा विराजन आमच्या चाळीत राहतो, त्याने नुकतंच केलं, त्याला स्वस्तात पडलं माहितीये. जुनं ज्यांनी केलं आणि त्याला खूप महाग. पण त्याने वसूल केलं, सगळं भांडवलच केलं ना त्याचं, सगळे कमवले. या हे घ्या. थँक्यू. आणि याला मेदूवडा म्हणतात, वडा हो नाही. रे. लक्षात ठेवा. हो पंढरी दादा. कोण आहे त्या बाई? यांचं काय करायचं मी? तरी तुम्हाला सतत डोळा मारून सांगत होतो यांना इथे बसवू नका. आता भोगा आपल्या कर्माचे फळ. जा तिथे, जा. इकडे खा तुम्ही. खाते. हा शांतपणे खा. माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. माझं काय तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की सुरू जातो, पण तुम्ही माझ्याकडे इग्नोर मारा. हो. आणि चांगला आहे हा मुलगा. हो. मी आपलं असंच बोलले, चांगला मुलगा आहे. हा. नाकी डोळी नीटच आहे पोर. हो. सांभाळायला हा हो. जप हो. जपायला हवं. हो. लोकांच्या नजरा फार वाईट असतं. मगापासून तो बघतोय हिच्या काही टोकलं माहिती. फोनवर बोलतोय मुलगा. नाही तो झिपरे आहे ना, तो नुसतं दाखवतोय. मगापासून असं असं करून लाईन मारतो हिच्यावर. तो फोनवर बोलतोय तू काकू. काय बोलतो? जाऊन झाप जा त्याला, जा का झापायचं त्याला? झाप ना, तू तुझ्या होणाऱ्या सहचारिणीकडे टकलवून बघतो, तू झाप त्याला, जा. अहो हे बघा, एकतर ती होणारी बायको आहे, आणि जरी बायको झाली तरी प्रत्येक बघणाऱ्या पुरुषाला मी असं झापायचं का जाऊन? ओ माय गॉड, बघ केवढा धक्का बसला पोरीला. म्हणजे लग्नानंतर कोणी माझ्याकडे बघितलं तर तू इग्नोर करशील? अगं, तसं नाहीये. मी बघितलं तो बघतोय माझ्याकडे. तू बघू नकोस ना, काय फरक पडतो? तू कोण आहेस मला सांगणारा मी कुठे बघायचं कुठे नाही? शाबास, याला काय अर्थ आहे? म्हणजे महिलांवर बंधनं घालणारा पुरुष तू. पुरुषार्थ नाही तुझ्यात. नाही, वा, एक जाऊन मिनिट. झाप ना त्याला. मारलं म्हणजे पुरुषार्थ होत नाही. झाप ना. वेगळं मी दाखवते कसं झापायचं ते. कशाला दाखवताय पुरुषार्थ? काकू ए झिपऱ्या, अरे काकू क्या? का- चाटाळा, अरे काय झालं? आकाशासारखा बघतोस काय? एक- कहा फेडेंगे ये पाप. अरे पण झालं काय ते सांगा मला. नाही काही झालं कोणाकडे बघतोय मी? काही तिच्याकडे बघतोय मग. माझ्याकडे बघत होतास ना आत्ता? कधी? आत्ता तिकडे फोनवर बोलताना बघत होतास ना? अरे मी फोनवर बोलतोय, मी तुझ्याकडे कशाला बघू? खोटारडा? काय तो खोटारडा? मी बघितलं तू टका मका बघत होता तुझ्याकडे माहितीये. अरे काका, अरे ऐसा काका, क्यों करताय तू? अरे काका, मी- हिम्मत आहे दिन ओ, 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 काकू थांबा एक मिनिट काकू. असं जास्त बोलू नको. असा नारासारखा खाऊन काढीन तुला, कळलं ना? थांबा ना काकू. अरे मी आयुष्यपत मी बघितलं. अरे फोनवर आहे भाई, मी फोनवर आहे मला यार. माहितीये. हा असेल पेद्रट, मी नाहीये हा, मी- पेद्रट, कळलं ना? अरे पण काकू मी बोलले ना माझ्या मी बघत ए, नाही. थांबा तुम्ही बसा. खावडा भरीत. अरे पण मी नाही बघितलं तर कशाला उगाच? तुम्ही जा ना. अरे माझ्या चिडवतो. अरे माझ्या इडलीमध्ये माशी पडले, मी त्या टेन्शन मध्ये आहे यार. हो या तुम्ही बसा. इकडे बघा, हे बघा. नाही माशी पडली इडलीमध्ये. पाहिजे ना. हो माशी तुम्ही बसा. मी त्या टेन्शन मध्ये आहे यार. सॉरी आय एम तू सो बस. मी इथं बसू दिला ना म्हणून त्या काकू मुद्दाम हे करतात. हो काय ना. अरे हमरे का भी कुछ हमरा ना. हा बघ, हा मुलगा बघा चांगला आहे. 50,000 रुपये पगार यायलाय बघ. बघ दिसायला पण कसा चिकडा आहे बघ, माल आहे बघ. हा बघ चांगलं स्थळ आहे. हे काय
तुम्ही काय मुलगा काय दाखवता हिला? नाही नाही, समजा तू पसंत नाही पडला तर हिच्याकडे ऑप्शन नको का? माझ्याकडे चांगलं स्थळ आहे म्हणून दाखवते, काय प्रॉब्लेम? काही दाखवायची गरज नाहीये. हा, ती मला भेटायला आली आहे, कळलं का तुम्हाला? कळलं ना? हा, आपण बोलूया ना प्लीज. हा, तू नोकरी करतेस ना? हो, हा, आय एम हा. अ इंडिपेंडेंट गर्ल. व्हेरी नाईस. मला चालेल, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू नोकरी केलीस तरी चालेल. असं काय बरोबर, हे नाही. चालणारच. बायकोचा फुकटचा पगार लाटायचा असेल ना, घरासाठी बँकेतून लोन काढेल तुझ्या नावावरचं, माझं आई. तुमचं घर आहे ना? ऑफकोर्स. तू काय यांचं ऐकतेस तू? लिहिलंय ना, ऑफकोर्स घर आहे माझं. हा, तुला विचार काय विचारायचं असेल. तुम्ही फूडी आहात का? अरे म्हणजे काय, फूडी म्हणजे मी काहीही खातो. तू मला सांग काय खाऊ, ते सगळं खातो मी. तर हे खाऊन टाकतात. घरची चपाती आहे मस्त, अहो, दाखव ना फूड. तुम्ही माझ्या सांबारात छान का? लागते, खाऊन बघ. लग्न केला ना की मस्त काला लागतो. पण माझ्या सांबारात तुम्ही चपाती का टाकलीत घरची? चांगलं लागतं. कसलं चांगलं लागतं? थांबा ना, आम्ही बोलायला आलोय ना इथे. काहीतरी आपलं तुमचं. माझी आजी पण असंच लग्न करून खायची. हो ना. मला आजीची आठवण आली हो. अरे बापरे, अरे. मंद आहेस का तू जरा? ए? ही कोण कुठली बाई आणि हिला बघून तुला आजीची आठवण आली? आली आता आठवण. काय आठवण आली? अरे यार, ओ कसा ओरडतोय बघ हा तुला. नको हा लग्न करू, त्याच्याशी डॅम्बेज तुम्ही आहे. काय बोलताय? का नको लग्न करू मी? फुली मार, फुली. कसली पुली मार यार? इथे मी बघायला आलेलो हिला आणि तुम्ही यार इथे सांबारात माझी चटणी टाकली. इथे आमच्या बघण्यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये आलात यार, काय प्रॉब्लेम आहे? आणि तू तर एवढी बिंडो काय, हिला बघून तुला आजीची आठवण आली. आपल्या मध्ये येत होती ती, त्याचा पण तुला काय फरक नाही पडला? आणि तू मी काय? इमोशनलेस आहे रे, तुला काहीच इमोशन नाहीये. किती रुथलेस आहेस, रुथलेस. बापरे, रुतलं माझ्या काळजात. काहीतरी फालतू बोलला का तुम्ही? रुतलं माझ्या काळजात बोलता तुम्ही आता. इथे काय केलं? नको, मला ना लग्नच करायचं नाही. माझं काहीच होणार नाहीये, कळलं का? तो गौऱ्या, त्याचं ठरलेलं लग्न होत नाही आणि माझं लग्नच ठरत नाहीये. तो बोल्यावरनं उठतो, मी पोह्यावरनं उठतो. काय ना खायचंय ते खा, माझं पण का ते चटणी लोणचं मिणचं सगळं खाऊन टाका. बाय, काय मला काय हात दाखवतो? ही अशी मुलं काही कामाची नाहीत, तुला सांगते. हे बघ, हा मुलगा बघ, हा चांगला आहे का? त्या पंढरीशी करतेस लग्न? बोलते का त्याला? वा, वा, वा. ही आगाऊ चोमडी बाई आम्हाला फार आवडली. खूप मजा आली ताई. मस्त मस्त परफॉर्मन्स. प्रसादा. वा, बहारदार. विशाखा, तू जेव्हा आलीस तेव्हाच मला माहिती होतं की यांचं तुटणार आहे. भन्नाट आहे हे कॅरेक्टर, विलक्षण. पॅड्या, ओमकार, संजना मस्त. बनेचं विशेष कौतुक. शिवाली त्याच्याकडे बघत नसतानाही तो रिॲक्शन देत होता. हे मला ही इन्व्हॉल्वमेंट मला फार आवडते. म्हणजे अशी इन्व्हॉल्वमेंट मजा आली ओव्हरऑल. वा.